इथं येतोय. आतापर्यंत 400 ते 450 ग्रामपंचायतीचे ठराव आमच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे ओबीसीच्या प्रश्नावरती या शासनानं ठोस अशी लेखी भूमिका आम्हाला द्यावी, शासनाच्या प्रतिनिधीला पाठवून दिलं आणि महाराष्ट्रातल्या आमच्या ओबीसी बांधवांना समजावून सांगितलं, तरी आम्ही हे उपोषण मागे घेऊ. कुणबी प्रमाणपत्र जे दाखल्याच्या खराखोरीचा एक विषय तुम्ही नमूद केला, काल पंकजांनी देखील तुम्हाला तो सवाल उपस्थित केला. याला कसं चॅलेंज होऊ शकतं? सरकारकडून कुठलीच अधिकृत माहिती याबाबत? हे बघा, एक प्रोसेस सांगतो. एखादं कास्ट सर्टिफिकेट आमच्या विमुक्त जातीच्या लोकांना काढायचं म्हटलं तर त्याला 1960 पूर्वीपासूनचे पुरावे मागितले जातात. ते बिचारे स्थलांतरित आहेत, भटके आहेत, त्यांना इथल्या व्यवस्थेमध्ये कुठेही पुरावे सापडत नाहीत. जुन्या कालावधीमध्ये त्यांचं सर्टिफिकेट नाकारलं जातं आणि गव्हर्नमेंट प्रोग्राम ठरवून ही सर्टिफिकेट इश्यू करते. आणि एक मी शब्द कायम वापरत आलोय, अर्लियर करेक्शन. जुन्या डॉक्युमेंटवरती पेनानं खाडाखोडी केलेल्या नोंदी गृहीत धरून शासन जातीचे प्रमाणपत्र वाटतं का कुठं? नागरिकांना ऍप्लिकेशन करायचं असतं, त्याची स्क्रुटिनी होऊन स्वायत्त संस्था त्याला ते सर्टिफिकेट देतात. कास्ट व्हॅलिडिटी विभाग त्याचं रेकग्नायझेशन करतं आणि तर गव्हर्नमेंट प्रोग्राम ठरवून सर्टिफिकेट वाटतंय. हे ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट आहे. कायद्याच्या कसोटीवर किती टिकणार आहे हे सगळं तुम्ही जे कायद्याच्या कसोटीवरच मी बोलतोय. हे टिकणारच नाही. अर्लियर करेक्शन, कुठली तरी मराठा डॉक्युमेंट सापडलं की त्याच्या पुढे शब्द लिहायचा, मग सगळ्यांचे सापडत नाहीत म्हणून सगळे सोयरे. गावातल्या एका माणसाचं सापडलंय, मग एका माणसाचं सापडलंय तर मग सगळ्या सोयऱ्याचा जो अध्यादेश आला, अख्ख्या गावाला ते सर्टिफिकेट इश्यू होणार. काय कायद्याचं राज्य आहे हे? महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. घटनेची तत्व फ्रॉड आहे हा कॉन्स्टिट्यूशनशी. मी डायरेक्ट बोलतोय, माझा प्राण गेला तरी चालेल. हे फ्रॉड करतंय गव्हर्नमेंट. राष्ट्रपती, राज्यपाल, कोण संविधानिक अथॉरिटी असलेल्या माणसांना माझं अपील आहे, हे लोकनियुक्त सरकार, घटनेची शपथ घेतलेलं सरकार प्रोग्राम ठरवून फ्रॉड करतंय घटनेशी. ओबीसीचे हक्क, अधिकार आणि ओबीसीचं आरक्षण संपवण्याचं काम इथलं गव्हर्नमेंट करतंय. साहेब, आता जरांगे म्हणाले की एसटी आरक्षणाच्या बाजूला आपण लढावं, नेत्याचं ऐकून उपोषण आंदोलन करू नये, राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद लागण्याची शक्यता. कुठल्या नेत्याचं मी ऐकतोय? एसटी रिझर्वेशनची धनगर समाजाची मागणी अनेक वर्षापासूनची आहे, पण आमचं आत्ताचं ताटातलं 3.5%, 27%पैकी 3.5% रिझर्वेशन धनगर समाज घेतोय. आमच्या मुलांनी आता नोकऱ्या बिकऱ्या, कुठेतरी शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये आमची मुलं येत आहेत पुढं. एसटीची मागणी आमची खूप जुनी आहे, पण जरांगींना एवढं कळत नसेल की आम्ही 27%मध्ये येतो. आमची संख्या थोडीशी महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. ह्या आमच्या आरक्षणाचं संरक्षण मायक्रो कम्युनिटीनी करायचं का? आमचं कर्तव्य आहे. आम्ही 3.5% रिझर्वेशन घेतो आणि आमच्यातला कुठलाही नेता, सगळेजण आम्ही भुजबळ साहेबांबरोबर आणि ओबीसी चळवळी बरोबर आहोत. आमचे पडळकर साहेब असतील, आमचे जानकर साहेब असतील, आमचे शेंडगे साहेब असतील, जेवढे म्हणून नेते आहेत ते सगळे नेते आमच्या ओबीसीच्या न्याय, हक्क, अधिकाराविषयी लढतायत, झटतायत. त्यामुळे इंग्रजांची नीती अवलंबणं बंद करा जरांगे. तुमच्या कुठल्याही प्रश्नाला आम्ही प्रतिवाद करणार आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही 50%हून जास्त आहोत. आम्ही जर एकत्रित आलो तर तुमच्या सगळ्या प्रश्नांनी, सगळे जे हे जे चालू आहे, कायदा भंग चालू आहे, याला आम्ही उत्तर देणार. सांगायचंय, फुले शाहू आंबेडकर परत जन्माला येणार नाहीत. तुमचं आरक्षण तुम्हाला द्यायला मानवतावाद, सामाजिक न्याय, तुम्हाला तुमचं आरक्षण वाचवावं लागेल. तुम्हाला एकत्र यावं लागेल. आणि मला आशा आहे की महाराष्ट्रातला तरुण वर्ग इथं येतोय. आतापर्यंत 400 ते 450 ग्रामपंचायतीचे ठराव आमच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे ओबीसीच्या प्रश्नावरती या शासनानं ठोस अशी लेखी भूमिका आम्हाला द्यावी, शासनाच्या प्रतिनिधीला पाठवून दिलं आणि महाराष्ट्रातल्या आमच्या ओबीसी बांधवांना समजावून सांगितलं, तरी आम्ही हे उपोषण मागे घेऊ. कुणबी प्रमाणपत्र जे दाखल्याच्या खराखोरीचा एक विषय तुम्ही नमूद केला, काल पंकजांनी देखील तुम्हाला तो सवाल उपस्थित केला. याला कसं चॅलेंज होऊ शकतं? सरकारकडून कुठलीच अधिकृत माहिती याबाबत? हे बघा, एक प्रोसेस सांगतो. एखादं कास्ट सर्टिफिकेट आमच्या विमुक्त जातीच्या लोकांना काढायचं म्हटलं
तर त्याला 1960 पूर्वीपासूनचे पुरावे मागितले जातात. ते बिचारे स्थलांतरित आहेत, भटके आहेत, त्यांना इथल्या व्यवस्थेमध्ये कुठेही पुरावे सापडत नाहीत. जुन्या कालावधीमध्ये त्यांचं सर्टिफिकेट नाकारलं जातं आणि गव्हर्नमेंट प्रोग्राम ठरवून ही सर्टिफिकेट इश्यू करते. आणि एक मी शब्द कायम वापरत आलोय, अर्लियर करेक्शन. जुन्या डॉक्युमेंटवरती पेनानं खाडाखोडी केलेल्या नोंदी गृहीत धरून शासन जातीचे प्रमाणपत्र वाटतं का कुठं? नागरिकांना ऍप्लिकेशन करायचं असतं, त्याची स्क्रुटिनी होऊन स्वायत्त संस्था त्याला ते सर्टिफिकेट देतात. कास्ट व्हॅलिडिटी विभाग त्याचं रेकग्नायझेशन करतं आणि तर गव्हर्नमेंट प्रोग्राम ठरवून सर्टिफिकेट वाटतंय. हे ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट आहे. कायद्याच्या कसोटीवर किती टिकणार आहे हे सगळं तुम्ही जे सांगता? कायद्याच्या कसोटीवरच मी बोलतोय. हे टिकणारच नाही. अर्लियर करेक्शन कुठली तरी मराठा डॉक्युमेंट सापडलं की त्याच्या पुढे शब्द लिहायचा, मग सगळ्यांचे सापडत नाहीत म्हणून सगळे सोयरे. गावातला एका माणसाचं सापडलंय, मग एका माणसाचं सापडलंय तर मग सगळ्या सोयऱ्याचा जो अध्यादेश आला अख्ख्या गावाला ते सर्टिफिकेट इश्यू होणार. काय कायद्याचं राज्य आहे हे? महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. घटनेची तत्व फ्रॉड आहे हा कॉन्स्टिट्यूशनशी. मी डायरेक्ट बोलतोय, माझा प्राण गेला तरी चालेल. हे फ्रॉड करतंय गव्हर्नमेंट. राष्ट्रपती, राज्यपाल, कोण संविधानिक अथॉरिटी असलेल्या माणसांना माझं अपील आहे, हे एक लोकनियुक्त सरकार, घटनेची शपथ घेतलेलं सरकार प्रोग्राम ठरवून फ्रॉड करतंय घटनेशी. ओबीसीचे हक्क, अधिकार आणि ओबीसीचं आरक्षण संपवण्याचं काम इथलं गव्हर्नमेंट करतंय. ठाकरे साहेब, आता जरांगे म्हणाले की एसटी आरक्षणाच्या बाजूला आपण लढावं, नेत्याचं ऐकून उपोषण आंदोलन करू नये, राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद लागण्यास शक्य आहे. कुठल्या नेत्याचं मी ऐकतोय? ऐकून आपण आंदोलन एसटी रिझर्वेशनची धनगर समाजाची मागणी अनेक वर्षापासूनची आहे, पण आमचं आत्ताचं ताटातलं 3.5%, 27%पैकी 3.5% रिझर्वेशन धनगर समाज घेतोय. आमच्या मुलांनी आता नोकऱ्या बिकऱ्या कुठेतरी शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये आमची मुलं येत आहेत पुढं. एसटीची मागणी आमची खूप जुनी आहे, पण जरांगींना एवढं कळत नसेल की आम्ही 27%मध्ये येतो. आमची संख्या थोडीशी महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. ह्या आमच्या आरक्षणाचं संरक्षण मायक्रो कम्युनिटीनी करायचं का? आमचं कर्तव्य आहे. आम्ही 3.5% रिझर्वेशन घेतो आणि आमच्यातला कुठलाही नेता, सगळेजण आम्ही भुजबळ साहेबांबरोबर आणि ओबीसी चळवळी बरोबर आहोत. आमचे पडळकर साहेब असतील, आमचे जानकर साहेब असतील, आमचे शेंडगे साहेब असतील, जेवढे म्हणून नेते आहेत ते सगळे नेते आमच्या ओबीसीच्या न्याय, हक्क, अधिकाराविषयी लढतायत, झटतायत. त्यामुळे इंग्रजांची नीती अवलंबणं बंद करा जरांगे. तुमच्या कुठल्याही प्रश्नाला आम्ही प्रतिवाद करणार आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही 50%हून जास्त आहोत. आम्ही जर एकत्रित आलो तर तुमच्या सगळ्या प्रश्नांनी सगळे जे हे जे चालू आहे, कायदा भंग चालू आहे, याला आम्ही उत्तर देणार. ठीक आहे. चालेल. तुम्हाला तुमचं आरक्षण सांगायचंय. फुले शाहू आंबेडकर परत जन्माला येणार नाही. तुमचं आरक्षण तुम्हाला द्यायला मानवतावाद, सामाजिक न्याय, तुम्हाला तुमचं आरक्षण वाचवावं लागेल. तुम्हाला एकत्र यावं लागेल. आणि मला आशा आहे की महाराष्ट्रातला तरुण वर्ग इथं येतोय. आतापर्यंत 400 ते 450 ग्रामपंचायतीचे ठराव आमच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे ओबीसीच्या प्रश्नावरती या शासनानं ठोस अशी लेखी भूमिका आम्हाला द्यावी. शासनाच्या प्रतिनिधीला पाठवून दिलं आणि महाराष्ट्रातल्या आमच्या ओबीसी बांधवांना समजावून सांगितलं, तरी आम्ही हे उपोषण मागे घेऊ. कुणबी प्रमाणपत्र जे दाखल्याच्या खाराखोरीचा एक विषय तुम्ही नमूद केला, काल पंकजांनी देखील तुमच्या तो सवाल उपस्थित केला. याला कसं चॅलेंज होऊ शकतं? सरकारकडून कुठलीच अधिकृत माहिती याबाबत? हे बघा, एक प्रोसेस सांगतो. एखादं कास्ट सर्टिफिकेट आमच्या विमुक्त जातीच्या लोकांना काढायचं म्हटलं तर त्याला 1960 पूर्वीपासूनचे पुरावे मागितले जातात. ते बिचारे स्थलांतरित आहेत, भटके आहेत, त्यांना इथल्या व्यवस्थेमध्ये कुठेही पुरावे सापडत नाहीत. जुन्या कालावधीमध्ये त्यांचं सर्टिफिकेट नाकारलं जातं आणि गव्हर्नमेंट प्रोग्राम ठरवून ही सर्टिफिकेट इश्यू करते. आणि एक मी शब्द कायम वापरत आलोय, अर्लियर करेक्शन. जुन्या डॉक्युमेंटवरती पेनानं खाडाखोडी केलेल्या नोंदी गृहीत धरून शासन जातीचे प्रमाणपत्र वाटतं का कुठं? नागरिकांना ऍप्लिकेशन करायचं असतं, त्याची स्क्रुटिनी होऊन
स्वायत्त संस्था त्याला ते सर्टिफिकेट देतात. कास्ट व्हॅलिडिटी विभाग त्याचं रेकग्नायझेशन करतं आणि तर गव्हर्नमेंट प्रोग्राम ठरवून सर्टिफिकेट वाटतंय. हे ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट आहे. कायद्याच्या कसोटीवर किती टिकणार आहे हे सगळं तुम्ही जे सांगताय? कायद्याच्या कसोटीवरच मी बोलतोय. हे टिकणारच नाही. अर्लियर करेक्शन कुठली तरी मराठा डॉक्युमेंट सापडलं की त्याच्या पुढे शब्द लिहायचा. मग सगळ्यांचे सापडत नाहीत म्हणून सगळे सोयरे. गावातला एका माणसाचं सापडलंय, मग एका माणसाचं सापडलंय तर मग सगळ्या सोयऱ्याचा जो अध्यादेश आला अख्ख्या गावाला ते सर्टिफिकेट इश्यू होणार. काय कायद्याचं राज्य आहे हे? महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. घटनेची तत्व फ्रॉड आहे हा कॉन्स्टिट्यूशनशी. मी डायरेक्ट बोलतोय, माझा प्राण गेला तरी चालेल. हे फ्रॉड करतंय गव्हर्नमेंट. राष्ट्रपती, राज्यपाल, कोण संविधानिक अथॉरिटी असलेल्या माणसांना माझं अपील आहे. हे एक लोकनियुक्त सरकार, घटनेची शपथ घेतलेलं सरकार प्रोग्राम ठरवून फ्रॉड करतंय घटनेशी. ओबीसीचे हक्क, अधिकार आणि ओबीसीचं आरक्षण संपवण्याचं काम इथलं गव्हर्नमेंट करतंय. ठाकरे साहेब, आता जरांगे म्हणाले की एसटी आरक्षणाच्या बाजूला आपण लढावं, नेत्याचं ऐकून उपोषण आंदोलन करू नये, राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद लागण्यास शक्य आहे. कुठल्या नेत्याचं मी ऐकतोय? ऐकून आपण आंदोलन एसटी रिझर्वेशनची धनगर समाजाची मागणी अनेक वर्षापासूनची आहे. पण आमचं आत्ताचं ताटातलं 3.5%, 27%पैकी 3.5% रिझर्वेशन धनगर समाज घेतोय. आमच्या मुलांनी आता नोकऱ्या बिकऱ्या कुठेतरी शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये आमची मुलं येत आहेत पुढं. एसटीची मागणी आमची खूप जुनी आहे. पण जरांगींना एवढं कळत नसेल की आम्ही 27%मध्ये येतो. आमची संख्या थोडीशी महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. ह्या आमच्या आरक्षणाचं संरक्षण मायक्रो कम्युनिटीनी करायचं का? आमचं कर्तव्य आहे. आम्ही 3.5% रिझर्वेशन घेतो आणि आमच्यातला कुठलाही नेता, सगळेजण आम्ही भुजबळ साहेबांबरोबर आणि ओबीसी चळवळी बरोबर आहोत. आमचे पडळकर साहेब असतील, आमचे जानकर साहेब असतील, आमचे शेंडगे साहेब असतील, जेवढे म्हणून नेते आहेत ते सगळे नेते आमच्या ओबीसीच्या न्याय, हक्क, अधिकाराविषयी लढतायत, झटतायत. त्यामुळे इंग्रजांची नीती अवलंबणं बंद करा जरांगे. तुमच्या कुठल्याही प्रश्नाला आम्ही प्रतिवाद करणार आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही 50%हून जास्त आहोत. आम्ही जर एकत्रित आलो तर तुमच्या सगळ्या प्रश्नांनी सगळे जे हे जे चालू आहे, कायदा भंग चालू आहे, याला आम्ही उत्तर देणार. फुले शाहू आंबेडकर परत जन्माला येणार नाही. तुमचं आरक्षण तुम्हाला द्यायला मानवतावाद, सामाजिक न्याय, तुम्हाला तुमचं आरक्षण वाचवावं लागेल. तुम्हाला एकत्र यावं लागेल. आणि मला आशा आहे की महाराष्ट्रातला तरुण वर्ग इथं येतोय. आतापर्यंत 400 ते 450 ग्रामपंचायतीचे ठराव आमच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे ओबीसीच्या प्रश्नावरती या शासनानं ठोस अशी लेखी भूमिका आम्हाला द्यावी. शासनाच्या प्रतिनिधीला पाठवून दिलं आणि महाराष्ट्रातल्या आमच्या ओबीसी बांधवांना समजावून सांगितलं तरी आम्ही हे उपोषण मागे घेऊ. कुणबी प्रमाणपत्र जे दाखलेच्या खाराखोरीचा एक विषय तुम्ही नमूद केला. काल पंकजांनी देखील तुमच्या तो सवाल उपस्थित केला. याला कसं चॅलेंज होऊ शकतं? सरकारकडून कुठलीच अधिकृत माहिती याबाबत? हे बघा, एक प्रोसेस सांगतो. एखादं कास्ट सर्टिफिकेट आमच्या विमुक्त जातीच्या लोकांना काढायचं म्हटलं तर त्याला 1960 पूर्वीपासूनचे पुरावे मागितले जातात. ते बिचारे स्थलांतरित आहेत, भटके आहेत. त्यांना इथल्या व्यवस्थेमध्ये कुठेही पुरावे सापडत नाहीत. जुन्या कालावधीमध्ये त्यांचं सर्टिफिकेट नाकारलं जातं आणि गव्हर्नमेंट प्रोग्राम ठरवून ही सर्टिफिकेट इश्यू करते. आणि एक मी शब्द कायम वापरत आलोय, अर्लियर करेक्शन. जुन्या डॉक्युमेंटवरती पेनानं खाडाखोडी केलेल्या नोंदी गृहीत धरून शासन जातीचे प्रमाणपत्र वाटतं का कुठं? नागरिकांना ऍप्लिकेशन करायचं असतं, त्याची स्क्रुटिनी होऊन स्वायत्त संस्था त्याला ते सर्टिफिकेट देतात. कास्ट व्हॅलिडिटी विभाग त्याचं रेकग्नायझेशन करतं आणि तर गव्हर्नमेंट प्रोग्राम ठरवून सर्टिफिकेट वाटतंय. हे ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट आहे. कायद्याच्या कसोटीवर किती टिकणार आहे हे सगळं तुम्ही जे सांगताय? कायद्याच्या कसोटीवरच मी बोलतोय. हे टिकणारच नाही. अर्लियर करेक्शन कुठली तरी मराठा डॉक्युमेंट सापडलं की त्याच्या पुढे शब्द लिहायचा. मग सगळ्यांचे सापडत नाहीत म्हणून सगळे सोयरे. गावातला एका माणसाचं सापडलंय, मग एका माणसाचं सापडलंय तर मग सगळ्या सोयऱ्याचा जो अध्यादेश आला अख्ख्या गावाला ते सर्टिफिकेट इश्यू होणार. काय कायद्याचं राज्य आहे हे? महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. घटनेची तत्व फ्रॉड आहे हा कॉन्स्टिट्यूशनशी.
मी डायरेक्ट बोलतोय, माझा प्राण गेला तरी चालेल. हे फ्रॉड करतंय गव्हर्नमेंट. राष्ट्रपती, राज्यपाल, कोण संविधानिक अथॉरिटी असलेल्या माणसांना माझं अपील आहे, हे एक लोकनियुक्त सरकार, घटनेची शपथ घेतलेलं सरकार प्रोग्राम ठरवून फ्रॉड करतंय घटनेशी. ओबीसीचे हक्क, अधिकार आणि ओबीसीचं आरक्षण संपवण्याचं काम इथलं गव्हर्नमेंट करतंय. ठाकरे साहेब, आता जरांगे म्हणाले की एसटी आरक्षणाच्या बाजूला आपण लढावं, नेत्याचं ऐकून उपोषण आंदोलन करू नये, राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद लागण्यास शक्य आहे. कुठल्या नेत्याचं मी ऐकतोय? ऐकून आपण आंदोलन करू. एसटी रिझर्वेशनची धनगर समाजाची मागणी अनेक वर्षापासूनची आहे, पण आमचं आत्ताचं ताटातलं 3.5%, 27%पैकी 3.5% रिझर्वेशन धनगर समाज घेतोय. आमच्या मुलांनी आता नोकऱ्या बिकऱ्या, कुठेतरी शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये आमची मुलं येत आहेत पुढं. एसटीची मागणी आमची खूप जुनी आहे, पण जरांगींना एवढं कळत नसेल की आम्ही 27%मध्ये येतो. आमची संख्या थोडीशी महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. ह्या आमच्या आरक्षणाचं संरक्षण मायक्रो कम्युनिटीनी करायचं का? आमचं कर्तव्य आहे. आम्ही 3.5% रिझर्वेशन घेतो आणि आमच्यातला कुठलाही नेता, सगळेजण आम्ही भुजबळ साहेबांबरोबर आणि ओबीसी चळवळी बरोबर आहोत. आमचे पडळकर साहेब असतील, आमचे जानकर साहेब असतील, आमचे शेंडगे साहेब असतील, जेवढे म्हणून नेते आहेत ते सगळे नेते आमच्या ओबीसीच्या न्याय, हक्क, अधिकाराविषयी लढतायत, झटतायत. त्यामुळे इंग्रजांची नीती अवलंबणं बंद करा जरांगे. तुमच्या कुठल्याही प्रश्नाला आम्ही प्रतिवाद करणार आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही 50%हून जास्त आहोत. आम्ही जर एकत्रित आलो तर तुमच्या सगळ्या प्रश्नांनी, सगळी जी ही जे चालू आहे, कायदा भंग चालू आहे, याला आम्ही उत्तर देणार. फुले शाहू आंबेडकर परत जन्माला येणार नाही. तुमचं आरक्षण तुम्हाला द्यायला मानवतावाद, सामाजिक न्याय, तुम्हाला तुमचं आरक्षण वाचवावं लागेल. तुम्हाला एकत्र यावं लागेल. आणि मला आशा आहे की महाराष्ट्रातला तरुण वर्ग इथं येतोय. आतापर्यंत 400 ते 450 ग्रामपंचायतीचे ठराव आमच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे ओबीसीच्या प्रश्नावरती या शासनानं ठोस अशी लेखी भूमिका आम्हाला द्यावी. शासनाच्या प्रतिनिधीला पाठवून दिलं आणि महाराष्ट्रातल्या आमच्या ओबीसी बांधवांना समजावून सांगितलं, तरी आम्ही हे उपोषण मागे घेऊ. कुणबी प्रमाणपत्र जे दाखलेच्या खाराखोरीचा एक विषय तुम्ही नमूद केला, काल पंकजांनी देखील तुम्हाला तो सवाल उपस्थित केला. याला कसं चॅलेंज होऊ शकतं? सरकारकडून कुठलीच अधिकृत माहिती याबाबत? हे बघा, एक प्रोसेस सांगतो. एखादं कास्ट सर्टिफिकेट आमच्या विमुक्त जातीच्या लोकांना काढायचं म्हटलं तर त्याला 1960 पूर्वीपासूनचे पुरावे मागितले जातात. ते बिचारे स्थलांतरित आहेत, भटके आहेत, त्यांना इथल्या व्यवस्थेमध्ये कुठेही पुरावे सापडत नाहीत. जुन्या कालावधीमध्ये त्यांचं सर्टिफिकेट नाकारलं जातं आणि गव्हर्नमेंट प्रोग्राम ठरवून ही सर्टिफिकेट इश्यू करते. आणि एक मी शब्द कायम वापरत आलोय, अर्लियर करेक्शन. जुन्या डॉक्युमेंटवरती पेनानं खाडाखोडी केलेल्या नोंदी गृहीत धरून शासन जातीचे प्रमाणपत्र वाटतं का कुठं? नागरिकांना ऍप्लिकेशन करायचं असतं, त्याची स्क्रुटिनी होऊन स्वायत्त संस्था त्याला ते सर्टिफिकेट देतात. कास्ट व्हॅलिडिटी विभाग त्याचं रेकग्नायझेशन करतं आणि तर गव्हर्नमेंट प्रोग्राम ठरवून सर्टिफिकेट वाटतंय. हे ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट आहे. कायद्याच्या कसोटीवर किती टिकणार आहे हे सगळं तुम्ही जे कायद्याच्या कसोटीवरच मी बोलतोय. हे टिकणारच नाही. अर्लियर करेक्शन, कुठली तरी मराठा डॉक्युमेंट सापडलं की त्याच्या पुढे शब्द लिहायचा. मग सगळ्यांचे सापडत नाहीत म्हणून सगळे सोयरे. गावातला एका माणसाचं सापडलंय, मग एका माणसाचं सापडलंय तर मग सगळ्या सोयऱ्याचा जो अध्यादेश आला, अख्ख्या गावाला ते सर्टिफिकेट इश्यू होणार. काय कायद्याचं राज्य आहे हे? महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. घटनेची तत्व फ्रॉड आहे हा कॉन्स्टिट्यूशनशी. मी डायरेक्ट बोलतोय, माझा प्राण गेला तरी चालेल. हे फ्रॉड करतंय गव्हर्नमेंट. राष्ट्रपती, राज्यपाल, कोण संविधानिक अथॉरिटी असलेल्या माणसांना माझं अपील आहे, हे एक लोकनियुक्त सरकार, घटनेची शपथ घेतलेलं सरकार प्रोग्राम ठरवून फ्रॉड करतंय घटनेशी. ओबीसीचे हक्क, अधिकार आणि ओबीसीचं आरक्षण संपवण्याचं काम इथलं गव्हर्नमेंट करतंय. ठाकरे साहेब, आता जरांगे म्हणाले की एसटी आरक्षणाच्या बाजूला आपण लढावं, नेत्याचं ऐकून उपोषण आंदोलन करू नये, राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद लागण्यास शक्य आहे. कुठल्या नेत्याचं मी ऐकतोय? ऐकून आपण आंदोलन करू. एसटी रिझर्वेशनची धनगर समाजाची मागणी अनेक वर्षापासूनची आहे,
पण आमचं आत्ताचं ताटातलं 3.5%, 27%पैकी 3.5% रिझर्वेशन धनगर समाज घेतोय. आमच्या मुलांनी आता नोकऱ्या बिकऱ्या कुठेतरी शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये आमची मुलं येत आहेत पुढं. एसटीची मागणी आमची खूप जुनी आहे, पण जरांगींना एवढं कळत नसेल की आम्ही 27%मध्ये येतो. आमची संख्या थोडीशी महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. ह्या आमच्या आरक्षणाचं संरक्षण मायक्रो कम्युनिटीनी करायचं का? आमचं कर्तव्य आहे. आम्ही 3.5% रिझर्वेशन घेतो आणि आमच्यातला कुठलाही नेता, सगळेजण आम्ही भुजबळ साहेबांबरोबर आणि ओबीसी चळवळी बरोबर आहोत. आमचे पडळकर साहेब असतील, आमचे जानकर साहेब असतील, आमचे शेंडगे साहेब असतील, जेवढे म्हणून नेते आहेत ते सगळे नेते आमच्या ओबीसीच्या न्याय हक्क अधिकाराविषयी लढतायत, झटतायत. त्यामुळे इंग्रजांची नीती अवलंबणं बंद करा जरांगे. तुमच्या कुठल्याही प्रश्नाला आम्ही प्रतिवाद करणार आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही 50%हून जास्त आहोत. आम्ही जर एकत्रित आलो तर तुमच्या सगळ्या प्रश्नांनी सगळे जे हे जे चालू आहे कायदा भंग चालू आहे याला आम्ही उत्तर देणार. तर परत जन्माला येणार नाही. तुमचं आरक्षण तुम्हाला द्यायला मानवतावाद, सामाजिक न्याय सांगायचंय. फुले शाहू आंबेडकर परत जन्माला येणार नाही. तुमचं आरक्षण तुम्हाला द्यायला मानवतावाद, सामाजिक न्याय. तुम्हाला तुमचं आरक्षण वाचवावं लागेल, तुम्हाला एकत्र यावं लागेल. आणि मला आशा आहे की महाराष्ट्रातला तरुण वर्ग इथं येतोय. आतापर्यंत 400 ते 450 ग्रामपंचायतीचे ठराव आमच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे ओबीसीच्या प्रश्नावरती या शासनानं ठोस अशी लेखी भूमिका आम्हाला द्यावी. शासनाच्या प्रतिनिधीला पाठवून दिलं आणि महाराष्ट्रातल्या आमच्या ओबीसी बांधवांना समजावून सांगितलं तरी आम्ही हे उपोषण मागे घेऊ. कुणबी प्रमाणपत्र जे दाखलेच्या आराखडीचा एक विषय तुम्ही नमूद केला. काल पंकजांनी देखील तुमच्या तो सवाल उपस्थित केला. याला कसं चॅलेंज होऊ शकतं? सरकारकडून कुठलीच अधिकृत माहिती याबाबत? हे बघा, एक प्रोसेस सांगतो. एखादं कास्ट सर्टिफिकेट आमच्या विमुक्त जातीच्या लोकांना काढायचं म्हटलं तर त्याला 1960 पूर्वीपासूनचे पुरावे मागितले जातात. ते बिचारे स्थलांतरित आहेत, भटके आहेत, त्यांना इथल्या व्यवस्थेमध्ये कुठेही पुरावे सापडत नाहीत. जुन्या कालावधीमध्ये त्यांचं सर्टिफिकेट नाकारलं जातं आणि गव्हर्नमेंट प्रोग्राम ठरवून ही सर्टिफिकेट इश्यू करते. आणि एक मी शब्द कायम वापरत आलोय, अर्लियर करेक्शन. जुन्या डॉक्युमेंटवरती पेनानं खाडाखोडी केलेल्या नोंदी गृहीत धरून शासन जातीचे प्रमाणपत्र वाटतं का कुठं? नागरिकांना ऍप्लिकेशन करायचं असतं, त्याची स्क्रुटिनी होऊन स्वायत्त संस्था त्याला ते सर्टिफिकेट देतात. कास्ट व्हॅलिडिटी विभाग त्याचं रेकग्नायझेशन करतं आणि तर गव्हर्नमेंट प्रोग्राम ठरवून सर्टिफिकेट वाटतंय. हे ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट आहे. कायद्याच्या कसोटीवर किती टिकणार आहे हे सगळं तुम्ही जे सांगितलं? कायद्याच्या कसोटीवरच मी बोलतोय. हे टिकणारच नाही. अर्लियर करेक्शन कुठली तरी मराठा डॉक्युमेंट सापडलं की त्याच्या पुढे शब्द लिहायचा. मग सगळ्यांचे सापडत नाहीत म्हणून सगळे सोयरे. गावातल्या एका माणसाचं सापडलंय, मग एका माणसाचं सापडलंय तर मग सगळ्या सोयऱ्याचा जो अध्यादेश आला अख्ख्या गावाला ते सर्टिफिकेट इश्यू होणार. काय कायद्याचं राज्य आहे हे? महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. घटनेची तत्व फ्रॉड आहे हा कॉन्स्टिट्यूशनशी. मी डायरेक्ट बोलतोय, माझा प्राण गेला तरी चालेल. हे फ्रॉड करतंय गव्हर्नमेंट. राष्ट्रपती, राज्यपाल, कोण संविधानिक अथॉरिटी असलेल्या माणसांना माझं अपील आहे, हे एक लोकनियुक्त सरकार, घटनेची शपथ घेतलेलं सरकार प्रोग्राम ठरवून फ्रॉड करतंय घटनेशी. ओबीसीचे हक्क अधिकार आणि ओबीसीचं आरक्षण संपवण्याचं काम इथलं गव्हर्नमेंट करतंय. ठाकरे साहेब, आता जरांगे म्हणाले की एसटी आरक्षणाच्या बाजूला आपण लढावं, नेत्याचं ऐकून उपोषण आंदोलन करू नये, राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद लागण्याची शक्यता. कुठल्या नेत्याचं मी ऐकतोय? एसटी रिझर्वेशनची धनगर समाजाची मागणी अनेक वर्षापासूनची आहे, पण आमचं आत्ताचं ताटातलं 3.5%, 27%पैकी 3.5% रिझर्वेशन धनगर समाज घेतोय. आमच्या मुलांनी आता नोकऱ्या बिकऱ्या कुठेतरी शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये आमची मुलं येत आहेत पुढं. एसटीची मागणी आमची खूप जुनी आहे, पण जरांगींना एवढं कळत नसेल की आम्ही 27%मध्ये येतो. आमची संख्या थोडीशी महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. ह्या आमच्या आरक्षणाचं संरक्षण मायक्रो कम्युनिटीनी करायचं का? आमचं कर्तव्य आहे. आम्ही 3.5% रिझर्वेशन घेतो आणि आमच्यातला कुठलाही नेता, सगळेजण आम्ही भुजबळ साहेबांबरोबर
आणि ओबीसी चळवळी बरोबर आहोत. आमचे पडळकर साहेब असतील, आमचे जानकर साहेब असतील, आमचे शेंडगे साहेब असतील, जेवढे म्हणून नेते आहेत ते सगळे नेते आमच्या ओबीसीच्या न्याय हक्क अधिकाराविषयी लढतायत, झटतायत. त्यामुळे इंग्रजांची नीती अवलंबणं बंद करा जरांगे. तुमच्या कुठल्याही प्रश्नाला आम्ही प्रतिवाद करणार आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही 50%हून जास्त आहोत. आम्ही जर एकत्रित आलो तर तुमच्या सगळ्या प्रश्नांनी सगळी जी ही जे चालू आहे कायदा भंग चालू आहे याला आम्ही उत्तर देणार. फुले शाहू आंबेडकर परत जन्माला येणार नाही. तुमचं आरक्षण तुम्हाला द्यायला मानवतावाद, सामाजिक न्याय, तुम्हाला तुमचं आरक्षण वाचवावं लागेल, तुम्हाला एकत्र यावं लागेल. आणि मला अशी आहे की महाराष्ट्रातला तरुण वर्ग इथं येतोय. आतापर्यंत 400 ते 450 ग्रामपंचायतीचे ठराव आमच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे ओबीसीच्या प्रश्नावरती या शासनानं ठोस अशी लेखी भूमिका आम्हाला द्यावी. शासनाच्या प्रतिनिधीला पाठवून दिलं आणि महाराष्ट्रातल्या आमच्या ओबीसी बांधवांना समजावून सांगितलं तरी आम्ही हे उपोषण मागे घेऊ. कुणबी प्रमाणपत्र जे दाखल्याच्या खाराखोरीचा एक विषय तुम्ही नमूद केला. काल पंकजांनी देखील तुमच्या तो सवाल उपस्थित केला. याला कसं चॅलेंज होऊ शकतं? सरकारकडून कुठलीच अधिकृत माहिती याबाबत? हे बघा, एक प्रोसेस सांगतो. एखादं कास्ट सर्टिफिकेट आमच्या विमुक्त जातीच्या लोकांना काढायचं म्हटलं तर त्याला 1960 पूर्वीपासूनचे पुरावे मागितले जातात. ते बिचारे स्थलांतरित आहेत, भटके आहेत, त्यांना इथल्या व्यवस्थेमध्ये कुठेही पुरावे सापडत नाहीत. जुन्या कालावधीमध्ये त्यांचं सर्टिफिकेट नाकारलं जातं आणि गव्हर्नमेंट प्रोग्राम ठरवून ही सर्टिफिकेट इश्यू करते. आणि एक मी शब्द कायम वापरत आलोय, अर्लियर करेक्शन. जुन्या डॉक्युमेंटवरती पेनानं खाडाखोडी केलेल्या नोंदी गृहीत धरून शासन जातीचे प्रमाणपत्र वाटतं का कुठं? नागरिकांना ऍप्लिकेशन करायचं असतं, त्याची स्क्रुटिनी होऊन स्वायत्त संस्था त्याला ते सर्टिफिकेट देतात. कास्ट व्हॅलिडिटी विभाग त्याचं रेकग्नायझेशन करतं आणि तर गव्हर्नमेंट प्रोग्राम ठरवून सर्टिफिकेट वाटतंय. हे ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट आहे. कायद्याच्या कसोटीवर किती टिकणार आहे हे सगळं तुम्ही जे सांगता? कायद्याच्या कसोटीवरच मी बोलतोय. हे टिकणारच नाही. अर्लियर करेक्शन, कुठली तरी मराठा डॉक्युमेंट सापडलं की त्याच्या पुढे शब्द लिहायचा. मग सगळ्यांचे सापडत नाहीत म्हणून सगळे सोयरे. गावातला एका माणसाचं सापडलंय, मग एका माणसाचं सापडलंय तर मग सगळ्या सोयऱ्याचा जर अध्यादेश आला अख्ख्या गावाला ते सर्टिफिकेट इश्यू होणार. काय कायद्याचं राज्य आहे हे? महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. घटनेची तत्व फ्रॉड आहे हा कॉन्स्टिट्यूशनशी. मी डायरेक्ट बोलतोय, माझा प्राण गेला तरी चालेल. हे फ्रॉड करतंय गव्हर्नमेंट. राष्ट्रपती, राज्यपाल, कोण संविधानिक अथॉरिटी असलेल्या माणसांना माझं अपील आहे. हे लोकनियुक्त सरकार, घटनेची शपथ घेतलेलं सरकार प्रोग्राम ठरवून फ्रॉड करतंय घटनेशी. ओबीसीचे हक्क अधिकार आणि ओबीसीचं आरक्षण संपवण्याचं काम इथलं गव्हर्नमेंट करतंय. ठाकरे साहेब, आता जरांगे म्हणाले की एसटी आरक्षणाच्या बाजूला आपण लढावं, नेत्याचं ऐकून उपोषण आंदोलन करू नये, राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद लागण्याची शक्यता. कुठल्या नेत्याचं मी ऐकतोय? ऐकून आपण एसटी रिझर्वेशनची धनगर समाजाची मागणी अनेक वर्षापासूनची आहे. पण आमचं आत्ताचं ताटातलं 3.5%, 27%पैकी 3.5% रिझर्वेशन धनगर समाज घेतोय. आमच्या मुलांनी आता नोकऱ्या बिकऱ्या कुठेतरी शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये आमची मुलं येत आहेत पुढं. एसटीची मागणी आमची खूप जुनी आहे. पण जरांगींना एवढं कळत नसेल की आम्ही 27%मध्ये येतो. आमची संख्या थोडीशी महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. ह्या आमच्या आरक्षणाचं संरक्षण मायक्रो कम्युनिटीनी करायचं का? आमचं कर्तव्य आहे. आम्ही 3.5% रिझर्वेशन घेतो आणि आमच्यातला कुठलाही नेता, सगळेजण आम्ही भुजबळ साहेबांबरोबर आणि ओबीसी चळवळी बरोबर आहोत. आमचे पडळकर साहेब असतील, आमचे जानकर साहेब असतील, आमचे शेंडगे साहेब असतील, जेवढे म्हणून नेते आहेत ते सगळे नेते आमच्या ओबीसीच्या न्याय हक्क अधिकाराविषयी लढतायत, झटतायत. त्यामुळे इंग्रजांची नीती अवलंबणं बंद करा जरांगे. तुमच्या कुठल्याही प्रश्नाला आम्ही प्रतिवाद करणार आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही 50%हून जास्त आहोत. आम्ही जर एकत्रित आलो तर तुमच्या सगळ्या प्रश्नांनी सगळी जी ही जे चालू आहे कायदा भंग चालू आहे याला आम्ही उत्तर देणार. आंबेडकर परत जन्माला येणार नाही. तुमचं आरक्षण तुम्हाला द्यायला मानवतावाद, सामाजिक न्याय, तुम्हाला तुमचं आरक्षण वाचवावं लागेल, तुम्हाला एकत्र यावं लागेल. आणि मला अशी आहे की महाराष्ट्रातला तरुण वर्ग
इथं येतोय. आतापर्यंत 400 ते 450 ग्रामपंचायतीचे ठराव आमच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे ओबीसीच्या प्रश्नावरती या शासनानं ठोस अशी लेखी भूमिका आम्हाला द्यावी. शासनाच्या प्रतिनिधीला पाठवून दिलं आणि महाराष्ट्रातल्या आमच्या ओबीसी बांधवांना समजावून सांगितलं, तरी आम्ही हे उपोषण मागे घेऊ. कुणबी प्रमाणपत्र जे दाखल्याच्या खाराखोरीचा एक विषय तुम्ही नमूद केला, काल पंकजांनी देखील तुमच्या तो सवाल उपस्थित केला. याला कसं चॅलेंज होऊ शकतं? सरकारकडून कुठलीच अधिकृत माहिती याबाबत? हे बघा, एक प्रोसेस सांगतो. एखादं कास्ट सर्टिफिकेट आमच्या विमुक्त जातीच्या लोकांना काढायचं म्हटलं तर त्याला 1960 पूर्वीपासूनचे पुरावे मागितले जातात. ते बिचारे स्थलांतरित आहेत, भटके आहेत, त्यांना इथल्या व्यवस्थेमध्ये कुठेही पुरावे सापडत नाहीत. जुन्या कालावधीमध्ये त्यांचं सर्टिफिकेट नाकारलं जातं आणि गव्हर्नमेंट प्रोग्राम ठरवून ही सर्टिफिकेट इश्यू करते. आणि एक मी शब्द कायम वापरत आलोय, अर्लियर करेक्शन. जुन्या डॉक्युमेंटवरती पेनानं खाडाखोडी केलेल्या नोंदी गृहीत धरून शासन जातीचे प्रमाणपत्र वाटतं का कुठं? नागरिकांना ऍप्लिकेशन करायचं असतं, त्याची स्क्रुटिनी होऊन स्वायत्त संस्था त्याला ते सर्टिफिकेट देतात. कास्ट व्हॅलिडिटी विभाग त्याचं रेकग्नायझेशन करतं आणि तर गव्हर्नमेंट प्रोग्राम ठरवून सर्टिफिकेट वाटतंय. हे ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट आहे. कायद्याच्या कसोटीवर किती टिकणार आहे हे सगळं तुम्ही जे सांगता? कायद्याच्या कसोटीवरच मी बोलतोय. हे टिकणारच नाही. अर्लियर करेक्शन, कुठली तरी मराठा डॉक्युमेंट सापडलं की त्याच्या पुढे शब्द लिहायचा, मग सगळ्यांचे सापडत नाहीत म्हणून सगळे सोयरे. गावातल्या एका माणसाचं सापडलंय, मग एका माणसाचं सापडलंय तर मग सगळ्या सोयऱ्याचा जो अध्यादेश आला, अख्ख्या गावाला ते सर्टिफिकेट इश्यू होणार. काय कायद्याचं राज्य आहे हे? महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. घटनेची तत्व फ्रॉड आहे हा कॉन्स्टिट्यूशनशी. मी डायरेक्ट बोलतोय, माझा प्राण गेला तरी चालेल. हे फ्रॉड करतंय गव्हर्नमेंट. राष्ट्रपती, राज्यपाल, कोण संविधानिक अथॉरिटी असलेल्या माणसांना माझं अपील आहे, हे एक लोकनियुक्त सरकार, घटनेची शपथ घेतलेलं सरकार प्रोग्राम ठरवून फ्रॉड करतंय घटनेशी. ओबीसीचे हक्क, अधिकार आणि ओबीसीचं आरक्षण संपवण्याचं काम इथलं गव्हर्नमेंट करतंय. ठाकरे साहेब, आता जरांगे म्हणाले की एसटी आरक्षणाच्या बाजूला आपण लढावं, नेत्याचं ऐकून उपोषण आंदोलन करू नये, राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद लागण्यास शक्य आहे. कुठल्या नेत्याचं मी ऐकतोय? ऐकून आपण आंदोलन एसटी रिझर्वेशनची धनगर समाजाची मागणी अनेक वर्षापासूनची आहे, पण आमचं आत्ताचं ताटातलं 3.5%, 27%पैकी 3.5% रिझर्वेशन धनगर समाज घेतोय. आमच्या मुलांनी आता नोकऱ्या बिकऱ्या, कुठेतरी शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये आमची मुलं येत आहेत पुढं. एसटीची मागणी आमची खूप जुनी आहे, पण जरांगींना एवढं कळत नसेल की आम्ही 27%मध्ये येतो. आमची संख्या थोडीशी महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. ह्या आमच्या आरक्षणाचं संरक्षण मायक्रो कम्युनिटीनी करायचं का? आमचं कर्तव्य आहे. आम्ही 3.5% रिझर्वेशन घेतो आणि आमच्यातला कुठलाही नेता, सगळेजण आम्ही भुजबळ साहेबांबरोबर आणि ओबीसी चळवळी बरोबर आहोत. आमचे पडळकर साहेब असतील, आमचे जानकर साहेब असतील, आमचे शेंडगे साहेब असतील, जेवढे म्हणून नेते आहेत ते सगळे नेते आमच्या ओबीसीच्या न्याय, हक्क, अधिकाराविषयी लढतायत, झटतायत. त्यामुळे इंग्रजांची नीती अवलंबणं बंद करा जरांगे. तुमच्या कुठल्याही प्रश्नाला आम्ही प्रतिवाद करणार आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही 50%हून जास्त आहोत. आम्ही जर एकत्रित आलो तर तुमच्या सगळ्या प्रश्नांनी, सगळे जे हे जे चालू आहे, कायदा भंग चालू आहे, याला आम्ही उत्तर देणार. आरक्षण फुले शाहू आंबेडकर परत जन्माला येणार नाही. तुमचं आरक्षण तुम्हाला द्यायला मानवतावाद, सामाजिक न्याय, तुम्हाला तुमचं आरक्षण वाचवावं लागेल. तुम्हाला एकत्र यावं लागेल. आणि मला आशा आहे की महाराष्ट्रातला तरुण वर्ग इथं येतोय. आतापर्यंत 400 ते 450 ग्रामपंचायतीचे ठराव आमच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे ओबीसीच्या प्रश्नावरती या शासनानं ठोस अशी लेखी भूमिका आम्हाला द्यावी. शासनाच्या प्रतिनिधीला पाठवून दिलं आणि महाराष्ट्रातल्या आमच्या ओबीसी बांधवांना समजावून सांगितलं, तरी आम्ही हे उपोषण मागे घेऊ. कुणबी प्रमाणपत्र जे दाखल्याच्या खाराखोरीचा एक विषय तुम्ही नमूद केला, काल पंकजांनी देखील तुमच्या तो सवाल उपस्थित केला. याला कसं चॅलेंज होऊ शकतं? सरकारकडून कुठलीच अधिकृत माहिती याबाबत? हे बघा, एक प्रोसेस सांगतो. एखादं कास्ट सर्टिफिकेट आमच्या विमुक्त जातीच्या लोकांना काढायचं म्हटलं तर त्याला 1960 पूर्वीपासूनचे पुरावे मागितले जातात.
ते बिचारे स्थलांतरित आहेत, भटके आहेत. त्यांना इथल्या व्यवस्थेमध्ये कुठेही पुरावे सापडत नाहीत. जुन्या कालावधीमध्ये त्यांचं सर्टिफिकेट नाकारलं जातं आणि गव्हर्नमेंट प्रोग्राम ठरवून ही सर्टिफिकेट इश्यू करते. आणि एक मी शब्द कायम वापरत आलोय, अर्लियर करेक्शन. जुन्या डॉक्युमेंटवरती पेनानं खाडाखोडी केलेल्या नोंदी गृहीत धरून शासन जातीचे प्रमाणपत्र वाटतं का कुठं? नागरिकांना ऍप्लिकेशन करायचं असतं, त्याची स्क्रुटिनी होऊन स्वायत्त संस्था त्याला ते सर्टिफिकेट देतात. कास्ट व्हॅलिडिटी विभाग त्याचं रेकग्नायझेशन करतं आणि तर गव्हर्नमेंट प्रोग्राम ठरवून सर्टिफिकेट वाटतंय. हे ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट आहे. कायद्याच्या कसोटीवर किती टिकणार आहे हे सगळं तुम्ही जे कायद्याच्या कसोटीवरच मी बोलतोय. हे टिकणारच नाही. अर्लियर करेक्शन, कुठली तरी मराठा डॉक्युमेंट सापडलं की त्याच्या पुढे शब्द लिहायचा. मग सगळ्यांचे सापडत नाहीत म्हणून सगळे सोयरे. गावातला एका माणसाचं सापडलंय, मग एका माणसाचं सापडलंय तर मग सगळ्या स्वैराचा जो अध्यादेश आला, अख्ख्या गावाला ते सर्टिफिकेट इश्यू होणार. काय कायद्याचं राज्य आहे हे? महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे. घटनेची तत्व फ्रॉड आहे हा कॉन्स्टिट्यूशनशी. मी डायरेक्ट बोलतोय, माझा प्राण गेला तरी चालेल. हे फ्रॉड करतंय गव्हर्नमेंट. राष्ट्रपती, राज्यपाल, कोण संविधानिक अथॉरिटी असलेल्या माणसांना माझं अपील आहे, हे एक लोकनियुक्त सरकार, घटनेची शपथ घेतलेलं सरकार प्रोग्राम ठरवून फ्रॉड करतंय घटनेशी. ओबीसीचे हक्क, अधिकार आणि ओबीसीचं आरक्षण संपवण्याचं काम इथलं गव्हर्नमेंट करतंय. ठाकरे साहेब, आता जरांगे म्हणाले की एसटी आरक्षणाच्या बाजूला आपण लढावं, नेत्याचं ऐकून उपोषण आंदोलन करू नये, राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद लागण्यास शक्य आहे. कुठल्या नेत्याचं मी ऐकतोय? ऐकून आपण आंदोलन करू. एसटी रिझर्वेशनची धनगर समाजाची मागणी अनेक वर्षापासूनची आहे, पण आमचं आत्ताचं ताटातलं 3.5%, 27%पैकी 3.5% रिझर्वेशन धनगर समाज घेतोय. आमच्या मुलांनी आता नोकऱ्या बिकऱ्या, कुठेतरी शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये आमची मुलं येत आहेत पुढं. एसटीची मागणी आमची खूप जुनी आहे, पण जरांगींना एवढं कळत नसेल की आम्ही 27%मध्ये येतो. आमची संख्या थोडीशी महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. ह्या आमच्या आरक्षणाचं संरक्षण मायक्रो कम्युनिटीनी करायचं का? आमचं कर्तव्य आहे. आम्ही 3.5% रिझर्वेशन घेतो आणि आमच्यातला कुठलाही नेता, सगळेजण आम्ही भुजबळ साहेबांबरोबर आणि ओबीसी चळवळी बरोबर आहोत. आमचे पडळकर साहेब असतील, आमचे जानकर साहेब असतील, आमचे शेंडगे साहेब असतील, जेवढे म्हणून नेते आहेत ते सगळे नेते आमच्या ओबीसीच्या न्याय, हक्क, अधिकाराविषयी लढतायत, झटतायत. त्यामुळे इंग्रजांची नीती अवलंबणं बंद करा जरांगे. तुमच्या कुठल्याही प्रश्नाला आम्ही प्रतिवाद करणार आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही 50%हून जास्त आहोत. आम्ही जर एकत्रित आलो तर तुमच्या सगळ्या प्रश्नांनी, सगळे जे हे जे चालू आहे, कायदा भंग चालू आहे, याला आम्ही उत्तर देणार.